आपण पाहत आहात BCCN न्यूज. अकोला जिल्ह्यातील पोलिसाचा बुलढाणा पोलिसावर हल्ला. बुलढाणा जिल्ह्याच्या तामगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कवठाळ शिवारातील घटना. अकोला पोलीस कर्मचारी गुप्तधन शोधण्यासाठी आला असल्याचा संशय. संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या कवठाळ शेत शिवारामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुप्तधन शोधण्यासाठी लोक येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंडितराव सोनवणे यांच्या आदेशाने माहितीची सत्यता पडताळण्यासाठी पोलीस अंमलदार संतोष आखरे आणि प्रमोद मुळे हे घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास 2 व्यक्ती संशयास्पद आढळल्याने त्यांची विचारपूस केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. उलट पोलिसांनाच शिवीगाळ करून हुज्जत घालण्यात आली आणि त्यांनी थेट पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये दोन्हीही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. राजेश गव्हाळे आणि मनोज गव्हाळे अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी संतोष आखरे यांच्या तक्रारीवरून तामगाव पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा अधिक तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामधील एक आरोपी हा अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई पदावर कार्यरत असल्याचे समोर आले आहे. हा पोलीस कर्मचारी बुलढाणा जिल्ह्यात रात्री काय करत होता? गुप्तधन शोधणाऱ्या टोळीमध्ये तो सहभागी होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आता तपासात कुठल्या बाबी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. रात्री 11:30 वाजता आम्हाला एक कॉल आला की कवठाळ शिवारात गुप्तधन काढण्यासाठी काही लोक जमा झाले आहेत. म्हणून आम्ही पोलीस हवालदार आखरे आणि पोलीस हवालदार मुळे यांना खात्री करण्यासाठी पाठवले असता असं काही प्रकार आढळला नाही. त्या ठिकाणी मोटरसायकलवर 2 इसम रात्रीच्या वेळी येताना दिसले. त्यांना हटकले असता त्या ठिकाणी त्यांनी वाद घालून आमचे पोलीस हवालदार आखरे यांना व मुळे यांना धक्काबुक्की करून मारहाण केली आणि कड्याने डोक्याला मारून दुखापत केली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आपण तामगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास चालू आहे. गुप्तधनाबाबतची खबर ही खोटी आहे. कोणीतरी असं कॉल करून अशी माहिती देत असतात. त्याची कारवाई सुरू आहे. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 91 आणि 62 62 90 910.